आरंभ करण्यापूर्वी प्रास्ताविक करणं हे उचित असल्यामुळे हा जो पहिला अध्याय आहे, पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. आतले चालू नाहीत का? हां, बाहेरचे जास्त चालू आहे आवाज, आतला कमी आहे. थोडा आतलाही वाढवा. रामकृष्ण हरी. ठीक आहे, ओके. या शास्त्रात प्रवृत्ती कशी झाली? गीताशास्त्र कसं तयार झालं? गीताशास्त्राचा उगम कुठून झालेला हे सांगत असताना पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी महाभारताचं विस्ताराने वर्णन केलं आणि महाभारताचं वर्णन झाल्यानंतर आता गीतेचं वर्णन सुरू आहे. गीता म्हणजे महाभारत रूपी कमळावर असलेला पराग आहे. आता भारत कमळ पराग जो गीताख्य प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनेश. तात्पर्य काय? महाभारत म्हणजे सगळ्या गीतेचं सार आहे. यानंतर दुसरी एक उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी महाभारताला दिली. व्यास महर्षींनी संपूर्ण वेदरूपी जो काही समुद्र आहे ना, तरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यास बुद्धी, सगळ्या वेदाचं मंथन केलं आणि मंथन करून लोकोपयोगी लोकांचं अत्यंतिक कल्याण होणारे काही जे महाभारतातले श्लोक आहेत. पहिल्यांदा महाभारत हे वेदाचं मंथन करून काढलेलं लोणी आहे आणि ते लोणी पुढे आणखीन विचाराच्या द्वारे ज्ञानाग्नी संपर्कामध्ये कडवून महाभारतातलाही काही आसार भाग आहे तो सगळा बाजूला काढून आत्यंतिक कल्याण करणारे असे 700 श्लोक त्या ठिकाणी महाभारतातून किंवा सगळ्या वेदातल्या सारातून वेदातून व्यास महर्षींनी त्या ठिकाणी आपल्या विवेकाच्या द्वारे ज्ञानाच्या द्वारे कडवून जसं आपण तूप तयार करतो त्याप्रमाणे हे श्रीमद भगवत गीता रूपी तूप आहे. चला बाहेर लवकर. कोणी दरवाजा कोणी उघडला? सुमनबाई, दरवाजा कशाला उघडतो? लावा, ह्यांना बाहेर जाऊ द्या. येऊ द्यायचं नाही. जे नेहमीचे प्रवचन आहेत त्यांना आत येऊ द्यायचं. व्यास महर्षींनी गीता प्रगट केली म्हणजे एक प्रकारचं तूप काढलंय. पद आले परिपाके आमोदाशी. ज्याप्रमाणे दह्यातला बराचसा आसार भाग काढून ताकाचा भाग काढून लोणी काढलं जातं, लोणी सुद्धा कडवून मग तूप काढलं जातं, त्याप्रमाणे सगळ्या वेदाचं मंथन करून महाभारत काढलं. महाभारताचंही मंथन करून काढलेलं साजूक तूप, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आसार भाग नाही, केवळ सार आहे आणि सुगंधी आहे, ज्याच्या कीर्तीचा सुगंध संपूर्ण त्रैलोक्यात दरवळतोय, असं साजूक तूप म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणून तूप खाण्याकरता तसाच अधिकारी मनुष्य पाहिजे. श्रीमद भगवद्गीता हे सार आहे, पण ते सार ग्रहण करणारे त्यांचा अधिकार काय असला पाहिजे? कारण असं म्हणतात वाघिणीचं दूध आहे,
त्याच्यासाठी भांड कोणतं लागतं? सुवर्ण पात्र लागतं. तूप पचवायची सुद्धा ताकद लागते. काल आपण पाहून आलो, नाही तर ताक सुद्धा पचत नाही काही लोकांना. तुपाचा तर प्रश्नच वेगळा आहे. म्हणून असं हे तूप जे आहे, गीतारूपी तूप, हे तूप ग्रहण करण्याकरता त्यांचा अधिकार काय आहे याचा विचार आजच्या ओळीमध्ये आहे. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. जे अपेक्षिजे विरक्ती, विरक्त लोक ज्याच्या अपेक्षा करतात, संत लोक ज्याचा अनुभव घेतात, आणि सोहम भावामध्ये जे पारंगत असलेले आहेत ते याच्यामध्ये रमतात. सुरुवातीला अपेक्षा आहे, नंतर अनुभव आहे, आणि नंतर रमण आहे. सुरुवातीला तुम्हाला अपेक्षा करावी लागेल, आणि अपेक्षा करत असताना वैराग्यवंत होऊन तुम्हाला अपेक्षा करावी लागेल. नंतर याचा तुम्हाला अनुभव येईल, आणि पुढे मात्र मग तुम्हाला याच्यामध्ये रममान होता येईल. म्हणून जे अपेक्षिजे विरक्ती असं म्हटलेलं आहे. गीतेचंही महात्म्य याच्यातून सांगितलेलं आहे, आणि गीतेचा अधिकारही सांगितलेला आहे. गीता ही किती श्रेष्ठ आहे. श्रेष्ठत्व हे त्याच्या अधिकाऱ्याहून सुद्धा ठरत असतं. कोण याची अपेक्षा करतोय? सामान्य लोक याचं सेवन करतील यात विशेष नाही आहे, पण मोठे मोठे विरक्त लोक सुद्धा याची अपेक्षा करतात. संन्यासी लोक याची अपेक्षा करतात. जयाच्या आरती भोगत विषय तेजिले संत जया लागी विरक्त वनवासी. या परमात्मा तत्वाची किंवा या गीतेतली अपेक्षा कोण करतात? विषयी तेजिले संत म्हटले, जया लागी विरक्त वनवासी. वनामध्ये जाऊन तपश्चर्या करून एकांतात राहून जे मुनी आहेत, विरक्त आहेत, ते या गीतेची अपेक्षा करतात. कारण गीतेमध्ये जे आहे ज्ञान सांगितलेलं आहे, परमात्मा तत्वाचं वर्णन केलेलं आहे, आणि परमात्मा तत्वाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर त्याच्याकरता मनुष्य विरक्त पाहिजे. विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगनेची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य होती जीव. ब्रह्मानंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला विषयाचा त्याग करावा लागेल. असं म्हटलंय, चिडिया दो दो न बने. हा काय? एक ले एक दाल. चिड़िया चावल ले चली, बीच में मिली दाल. चिड़िया दो दो ना बने, एक ले एक दाल, एक डाल, एक लेन एक डाल. चिमणी निघालेली आहे, चिडिया चावल ले चले, चावळ घेऊन चाललेली आहे, तांदळाचा दाना चोचीत घेऊन चाललेली आहे, आणि मध्ये त्या ठिकाणी तिला डाळीचा ढीग दिसला. तिला असं वाटलं डाळ घ्यावी. डाळ घ्यायला गेली तर चोचीतला तांदळाचा दाना खाली पडतो, आणि तांदळ घ्यायला गेली परत तर डाळीचा दाना खाली पडतो. कोणाचा?
चिमणीचा. संसार करायला गेलं तर परमार्थ घडत नाही, परमार्थ करायला गेलं तर संसार घडत नाही. दोन्ही पेवावरी ठेवो जाता हात शरीराचा. म्हणून परमार्थ करण्याकरता, परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता त्या ठिकाणी एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एक परमात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन करावं लागतं. बाकीचं सगळं एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. इहलोकीचे का परलोकीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मना माझी. ऐकीचे का स्वर्गीचे. असा ज्याचा अधिकार असेल तो परमार्थाचा अधिकारी आहे. म्हणून जे अपेक्षी जे विरक्ती जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी ते वाचोनी येथीची गोडी नेनती अनिक. जे गावीचे निष्काम अधिकारी ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. जैसा वायशी चंद्र नोळखीजे तैसा प्राकृतिक ग्रंथ हा नेनिजे. प्रतिपत्ती मिया केली निष्काम अशी म्हटलंय. काय प्रतिपत्ती मिया केली हे असो तया बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे ओगरली. हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. म्हणून अपेक्षी जे विरक्ती. वैराग्यवान जे असतात ते या गीताशास्त्राची अपेक्षा करतात. त्यांना असं वाटत असतं आम्हाला गीता प्राप्त झाली पाहिजे. आणि गीता प्राप्त होण्याकरताच ते वैराग्यवान झालेले आहेत. त्यांनी बाह्य विषयांचा सर्वांचा त्याग केलेला आहे. कारण गीता म्हणजेच परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्म्याच्या प्राप्तीकरता हा त्याग करणं आवश्यक आहे. त्यागेन एकेन अमृतत्वम आनुषो. म्हणून जे अपेक्षी जे विरक्ती. विरक्त लोक ज्याची अपेक्षा करतात. आणि सदा अनुभवी जे संती. संत लोक याचा सदा नेहमी अनुभव घेतात. विरक्ताला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेने तो सारखा गीतेचं चिंतन करतो. मला गीता तत्व प्राप्त झालं पाहिजे, मला गीता तत्व प्राप्त झालं पाहिजे. आणि गीतेचं चिंतन केल्यानंतर तो भगवत स्वरूप होऊन जातो, संत होऊन जातो. संत शब्दाचा अर्थ आहे जो भगवत स्वरूप झाला. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. भगवत स्वरूप होऊन जातात. त्याहून ते भिन्न राहत नाहीत. आणि म्हणून असे जे संत आहेत ते याचा काय घेतात, अनुभव घेतात. सदा अनुभवी जे संती. संत या गीतात शास्त्राचा नेहमी अनुभव घेतात. अनुभव घेतात म्हणजे ते त्याच्याहून वेगळे राहून अनुभव घेत नाहीत. ते अनुभव स्वरूपच होऊन जातात. आणि जीवन जगत असताना या गीताशास्त्रानुसार त्यांचं जीवन असतं. जे जे काही संत होऊन गेले त्या सगळ्या संतांनी गीताशास्त्राचा अनुभव घेतलेला आहे. संत म्हणजे जे परमात्मा स्वरूप झाले ते सगळे संत. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी.
आणि ते या गीताशास्त्राचा अनुभव घेतात. त्यांचं जीवन सगळं जर आपण पाहिलं तर गीताशास्त्राच्या अनुभवाने जीवन आहे. जेवढे काही संत होऊन गेले, आता संत म्हटल्यानंतर हा शब्द व्यापक आहे. परमात्मा सुद्धा संत स्वरूपच आहे. हनुमंतराय संत स्वरूप आहेत. भगवान महादेव सुद्धा संत स्वरूप आहेत. म्हणून ते नेहमी त्या अनुभवामध्ये असतात. आपण नेहमी चिंतन करतो. अगदी स्मशानामध्ये राहून सुद्धा भगवान शंकर आनंदी राहतात. त्याचं कारण गीतेचं चिंतन करतात. आजूबाजूला भूते वेताळे नाचती आणि तरी सुद्धा हर्षयुक्त कशामुळे? गीतेमुळे. गीतेचं चिंतन चालू आहे. भूते वेताळे म्हणजे ती भूते वेताळे तर आहेच, पण आजकालच्या भाषेत जर सांगायचं झालं तर माणसं सुद्धा सगळी भूतासारखी वागतात. मग अशा परिस्थितीत सुद्धा आनंदी ठेवणारं शास्त्र जर कोणतं असेल तर म्हणजे माणसं म्हणजे बाहेरचीच माणसं असं नाही. प्रवचनात गेल्यानंतर सुद्धा कोण दार वाजवतंय, कोण काय करतंय, चालूच राहणार आहे सगळं. कोण आरडाओरडा करतंय. पण अशाही परिस्थितीमध्ये भूते वेताळे नाचती हे गीताशास्त्र आपल्याला आनंद शिकवणारं शास्त्र आहे. म्हणून सदा अनुभवी जे संती, भगवान महादेव असतील, हनुमंतराय असतील, नेहमी या गीताशास्त्राचा अनुभव घेतात. सगळे संत मंडळी असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, एवढे दुःखाचे प्रसंग आले, तुकाराम महाराज असतील, पण या सगळ्या प्रसंगामध्ये ही सगळी मंडळी स्थिर होती. त्याचं कारण सदा अनुभवी जे संती. सगळ्या संतांनी गीतेचा आदर केलेला आहे. एक विशेष संत होऊन गेले, त्यांचं नाव जोगा परमानंद. बार्शीमध्ये राहायचे आणि गीतेवर त्यांची अतूट श्रद्धा, अपार श्रद्धा होती. रोज गीतेचं पारायण म्हणजे सगळे गीतेचे श्लोक म्हणायचा, एक श्लोक म्हणायचा, दंडवत घालायचा, दुसरा श्लोक म्हणायचा, दंडवत घालायचा, असं दंडवत करत करत बार्शीत भगवंताचं मंदिर आहे, त्या मंदिरात जायचे. रोज गीतेचं पारायण. सकाळी घरून पहाटे 5ला निघायचे, 4ला निघायचे, 12 वाजता बरोबर तिथं पोचायचे. जोगा परमानंद. आणि त्यांना मग त्याच्यामुळे सिद्धी प्राप्त झाली. कोणताही नियम केला, अनुष्ठान केलं की त्याने सिद्धी प्राप्त होते. आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या त्या सिद्धीमुळे ते म्हणेल तसं व्हायला लागलं. एका मनुष्याला मुलगा नव्हता, ते म्हटले होईल होईल, म्हटलं की झाला. फार श्रीमंत मनुष्य होता, त्याने सुंदर असा एक सोन्याची झर असलेला पितांबर त्यांना अर्पण केला आणि म्हटले तुम्ही आता दंडवत घालता, देवाची भक्ती करता, तर माझा एवढा पितांबर घालून जात जा. दुसऱ्या दिवशी पितांबर घातला आणि पितांबर घालून निघाले दंडवत करत करत. पण त्या पितांबराकडे बघायचे, एवढा लाख मोलाचा पितांबर आहे, दंडवत करताना तो खराब होईल, चिखलात जाईल म्हणून दंडवत करायचे, पण पुढचा हात टेकवायचे, मागचं पाय टेकवायचे आणि तुम्ही आम्ही दंडवत करतो तसा करायचे. आणि शेवटी दंडवत हळूहळू होऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला, 12ची आरती चुकली. म्हटले आज या पितांबरामुळे आपली आरती चुकली, आता काहीतरी याला दंड केला पाहिजे शरीराला. म्हणजे देहासक्तीमुळे, कपड्याच्या आसक्तीमुळे आपली आरती चुकली. एका शेतकऱ्याला तो पितांबर दिला. याच्या मोबदल्यात काय करायचं? म्हटले तो मला तुझे 2 बैल गाडी दे, 2 बैल दे आणि ते बैलाची जी फक्त शिवळ असते ती दे, मागे दोरी तशीच दे. म्हटले कशा करता? तू काही करायचं नाही, फक्त बैल हाकलायचे आणि स्वतःच्या दोन्ही पायाला दोर बांधले, म्हणजे जाऊ दे आता जोरात. आणि मग ते बैल पळू लागल्यानंतर सगळं अंग सोलून निघलं, रक्तबंबाळ झाले.
भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. म्हटले कशा करता एवढा दंड चाललाय? म्हटले या शरीराला ही अशी दंड केल्याशिवाय याची आसक्ती संपत नाही. आज माझं गीतेचं पारायण चुकलं आणि मी रोज गीता म्हणतोय, येऊ दे की जरा अनुभव. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा अनुभूया आजो नित्य शाश्वत. बघूया ना जरा होतंय का, आहे का? सदा अनुभवी जे संत त्याचा अनुभव घेतात. तुकाराम महाराज याचा अनुभव घेतात. असं म्हणतात तुकाराम महाराजांनी सुद्धा गीतेवर प्रत्येक श्लोकाला मराठी अभंग लिहिला, असं चरित्रामध्ये आलंय. सगळे संत या गीताशास्त्राचा अनुभव घेतात आणि सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. आणि सोहम भावामध्ये जे पारंगत झालेले आहेत ते या गीताशास्त्राच्या ठिकाणी रममान होतात. मद काय मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. ते रममान होतात. हे सोहमभाव पारंगत कोण आहेत? एक आहे देहभाव, याला आपण अहमभाव सुद्धा म्हणतो. हा देह वास्तविक पाहता जीवा परमात्मा स्वरूपच आहे, परंतु अज्ञानामुळे तो स्वतःला देह म्हणतो. अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरोनी कीजे पुढे देहोहम. हा देहोहम भाव आहे. शास्त्रामध्ये सगळी दुःख जी आपल्या मागे लागलेले ते कोणत्या भावामुळे लागलेले आहेत? देहभावामुळे लागलेले. देहचे आपण पे मानिती. हो, देहाची वरी आदरू मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. देहाची एवढे आत्मज्ञान वेगळे पडे म्हणून हा देहभाव जो आहे तो दुःखाला कारणीभूत आहे. परमार्थात आल्यानंतर श्रीगुरूंच्या सहवासात गेल्यानंतर उपदेश ऐकल्यानंतर हा देहभाव हळूहळू कमी होतो. ते शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जे सोहम भाव प्रतीती प्रगट होय. अहम भाव सोडायचा आहे. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. मी हळूहळू संतांच्या सहवासात गेलं. संत असवे वसता योग ज्ञान गुरुचरण उपासिता वैराग्यशी. हे सत्कर्म आहे. आणि याने काय होतं? ज्ञानेश्वरी वाचून वाचून पुन्हा पुन्हा ऐकून ऐकून हळूहळू काय झालं पाहिजे? देह शरीर भाव नासती. मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी अहंकार, हे सगळं हळूहळू कमी झालं पाहिजे, नष्ट झालं पाहिजे. शरीर भाव नासती आणि इंद्रिय विषय विसरती. हळूहळू विषय विसरले पाहिजेत. विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावं. आणि मग काय होतं पुढं? सोहम भाव प्रतीती प्रगट होय. आतापर्यंत म्हणत होता मी देह, आता म्हणायला लागला मी ब्रह्मरूप आहे. काय मग सर्वत्र सच्चिदानंद. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता. हे समस्त ही श्री ही सोमभाव प्रतीती. परंतु ही प्रतीती आहे ह्याला अजून पारंगत नाही म्हणायचं, कारण ती प्रतीती आहे ना अजून. ही प्रतीती सुद्धा गेली. देहभावही गेला, सोहम भावही गेला. सोहम तेही आस्तवले.
सांगतेची सांगणे झाले. दृष्टत्वेशी गेले दृश्यते येथे, म्हणजे सोहम भाव सुद्धा गेला, मी ब्रह्माई भावनाही गेली, केवळ ब्रह्मरूपता शिल्लक राहिली. याला मानायचं सोहम भाव पारंगती. आता उभया उभय पण नाही जयाचे, पोटीचे पाणी नाहले. म्हणून सोहम भाव पारंगती रमीजे जेथ, असे सोहम भाव पारंगत झालेले आहेत ते इथे काय होतात, रमतात. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद मीच एक स्वतः सिद्ध वेद नेनोनी जाणे. सोहमभाव प्रगट होय असं म्हटलेलं आहे. कारण गीतेमध्ये काय सांगितलंय, परमात्मा स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांना परमात्मा स्वरूप प्राप्त झालेले ते तर रममान होतात. रमीजे म्हटलंय, रमीजे म्हणजे या प्रतीतीमध्ये ते सगळं काही विसरून जातात. शुकाचार्यासारखे जर मुनी पाहिले आपण, या प्रतीतीमध्ये सर्व काही विसरून गेलेले आहेत. त्यांना सुखाचाही आठव नाही, दुःखाचाही आठव नाही. किंबहुना या सुखामध्ये, या गीता तत्वामध्ये ते एवढे रममान होतात की त्यांना जगाचंही भान नाही. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे लागते नेनोमुखी. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू जशा. अशी संत मंडळी म्हणा किंवा जे सोहमभावामध्ये पारंगत झालेले त्या गीताशास्त्रामध्ये रममान होतात. आणखीन पुढे ज्ञानोबराय म्हणतात, जे अकर्णी जे भक्ती, जे आदि वंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल. जे आकर्णी जे भक्ती, आणि जे भक्त लोक आहेत त्या भक्ताकडून जी गीता श्रवण केली जाते. गीतेचं महात्म्य सुरू आहे. गीतेचं महात्म्य सांगत असताना किती मोठे मोठे लोक सुद्धा गीतेचं श्रवण करतात किंवा गीतेची अपेक्षा करतात, गीतेचा अनुभव घेतात. हा ग्रंथ म्हणजे काही सामान्य नाही. बाप ग्रंथ गीता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. वक्ता श्रेष्ठ आहे तसाच श्रोता सुद्धा श्रेष्ठ आहे. वरी प्रतिपादी आणि भक्त राज किरीटी. किती मोठे मोठे महात्मे याचं सेवन करतात. आपलं सोडून द्या, आपण ऐकता ऐकता झोपतो, आपलं लक्ष नसतं. परंतु मोठे मोठे विरक्त याची अपेक्षा करतात, संत याचा अनुभव घेतात आणि सोहमभावाने पारंगत असलेले याच्यामध्ये रममान होतात. आत्मारामश्य मुनया निर्ग्रंथा अप्युरुक्रमे. रममान होणं म्हणजे पुन्हा ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती करणे. अनुभव स्वरूप होणं आणि अनुभव स्वरूप होऊन पुन्हा गीताशास्त्राचं चिंतन करत राहतात. जरी अनुभव स्वरूप झाले तरी पुन्हा गीताशास्त्राचं चिंतन करतात. नवे नवे जे आकर्णी जे भक्ती. भक्त लोक पुन्हा पुन्हा याचं श्रवण करतात. किती श्रवण करणार? आकर्णी जे म्हटलंय. आकर्णी जे म्हणजे आ उपसर्ग लावला. किती ऐकलं तरी त्यांची तृप्तीच होत नाही. पुन्हा पुन्हा गीताशास्त्र ते ऐकतात. गीता भागवत करीती. भक्त कोणाला म्हणायचं? अर्जुना गा तोची भक्तू, तोची योगी, तोची मुक्तू. पण कोण तोची? त्याच्या अगोदरची होई पाहिजे. असे जे भक्त आहेत, जे परमात्मा स्वरूप झालेले आहेत, परमात्म्याची नेहमी सेवा करतात,
असे सगळे भक्त सुद्धा परमात्मा समजून गीतेची सेवा करतात. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून जाणत या सवा गीताची एक सेवा काय करायला अगवा शास्त्रीय रे. म्हणून जेवढे काही भक्त असतील ते सगळे भक्त गीतेची सेवा करतात, गीता श्रवण करतात. जे आकरणी जे भक्ती, भक्तामध्ये भक्तांची यादी आहे. कोण कोण भक्त आहेत? प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमाम परम भागवतान स्मरामी. हे सगळे जे आहेत, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्य ऋषी रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषण महाराज, सगळे भक्तांची यादी आहे. हे सतत कशाचं चिंतन करतात, श्रवण करतात? नारद महर्षी, व्यास महर्षी, हे सगळे भक्त गीता भागवत करीती श्रवण. आकरणी जे म्हणजे सतत चिंतन करतात, सतत श्रवण करतात. कधी त्यांचं कान जे आहे ते तृप्त होत नाहीत ऐकून ऐकून. म्हणून जे आकरणी जे भक्ती आदिवंद्य त्रिजगती, संपूर्ण गीता जी आहे ती त्रिजगतामध्ये आदिवंद्य आहे. तिन्ही लोकांमध्ये वंद्य आहे. आणि आदि शब्दाचा अर्थ आहे सुरुवातीपासूनच प्रथम पूज्य आहे. अगदी स्वर्गलोक असेल, पाताळ लोक असेल, मृत्यूलोक असेल, स्वर्ग मृत्यू पाताळ या सगळ्या लोकांच्या मध्ये गीतेचं चिंतन चालू आहे. गीतेची पूजा होते, गीतेचे आदराने लोक सेवा करतात. म्हणून आदि वंद्य त्रिजगती. ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल. आणि ती गीता जी आहे भीष्म पर्वात प्रसंगानुर्ध्वाने सांगितलेली आहे. महाभारतामध्ये जे काही 18 पर्व आलेले त्याच्यातलं जे भीष्म पर्व आहे, या भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता आलेली आहे आणि ती आता तुम्हाला सांगितली जाणार आहे. ज्ञानोबराय हे प्रस्तावना करतात, कशा करतात? गीता सांगायची, पण गीता जेव्हा महाभारत आलेले त्या महाभारताचंही महत्त्व कळालं पाहिजे. अगोदर गीतेचंही महात्म्य कळालं पाहिजे. कारण महात्म्य ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण होतो. सांगणारा कोण आहे, ऐकणारे कोण आहेत, कोणी कोणी ही गीता ऐकली, कशी गीता ऐकली, आपण कशी ऐकली पाहिजे. त्रिजगतामध्ये म्हणजे सगळ्या देवलोकात सुद्धा हिचं श्रवण केलं जातं. मृत्यूलोकात आहेत, पाताळ लोकात आहेत. कोण कोण श्रवण करतं? म्हटले जे भगवद्गीता म्हणजे ते ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेशी. भगवद्गीता म्हणजे ते ब्रह्मेशानी प्रशंसिजे. भगवद्गीता जिला म्हणतात भगवंताने प्रगट केलेली ही गीता आहे. आपण गीता शब्दाचा अर्थ पाहून आलो. भगवंतानी गायलेलं आहे, भगवंतानी निर्माण केलेलं नाही बरं काही शास्त्र. कारण गीतेमध्ये ज्ञान आहे आणि ज्ञान जे आहे ते अनादि आहे. भगवंताने फक्त जे अनादि होतं ते प्रगट केलं आणि गायलं भगवंतानी. म्हणजे भगवद्गीता म्हणजे ते ब्रह्मेशानी प्रशंसिजे. ब्रह्मदेव, भगवान शंकर किंवा भगवान विष्णू यांनी सगळ्यांनी या गीता ग्रंथाची प्रशंसा केलेली आहे. पद्मपुराणामध्ये गीता महात्म्य आलेलं आहे. प्रत्येक अध्यायाचं महात्म्य सांगितलं आहे. 18 अध्यायाचं 18 प्रकारचं महात्म्य सांगितलं आहे.
सुरुवातच आहे. पहिल्यांदा कैलास पर्वतावर पार्वती माता भगवान शंकरांना प्रश्न विचारतात. भगवान शंकरांना पार्वती माता म्हणतात की मी तुमच्या समोर बसलेली असताना सुद्धा तुम्ही नेहमीच चिंतन करता दुसरंच, तुमचं लक्ष माझ्याकडेही नसतं. काय असं माझ्यापेक्षा जगात सुंदर आहे तुम्हाला दिसतंय? मी आदिशक्ती आहे, मी आदि माया आहे, पण असं असताना सुद्धा तुम्ही कशाचं चिंतन करता? ते तर भवानी प्रश्न करी या गीतार्थाची थोरी, सोये श्री शंभू व्यवरी. ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोने. पार्वती माता म्हणायला लागली बहुतेक शंकर बाकी सगळं विसरून माझ्याकडे बघतात, आणि तुम्ही असे शंकर आहेत की मला विसरून दुसरं चिंतन करता. मी असताना तुम्ही दुसऱ्याचं चिंतन करता. काय असं माझ्यापेक्षा विशेष जगात आहे? म्हटले पार्वती मातेचाही अपमान केला नाही भगवान शंकराने. ते तर हरू म्हणे नेहमी जे सांगता येत नाही. पार्वती सांगता येत नाही. ज्याप्रमाणे तुझं स्वरूप जे आहे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तुझं जे स्वरूप आहे ते जसं स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, परमात्मा स्वरूप जसं नित्य नूतन आहे, तसं गीता तत्व सुद्धा काय आहे? नित्य नूतन आहे. आणि त्या नित्य नूतन असलेल्या गीता तत्वाचं मी चिंतन करत असतो, त्याच्यात मी रमत असतो, त्याच्यात मला आनंद मिळत असतो. अहो मग तुम्ही एकट्यानेच आनंद घेता, जरा मलाही घेऊ द्या ना आनंद, सांगा ना मला सुद्धा. मग भगवान शंकरांनी पार्वतीला त्या ठिकाणी हे सांगण्यासाठी पद्मपुराणामध्ये भगवान विष्णू आणि भगवान लक्ष्मी यांचा संवाद सांगितला. क्षीरसागरामध्ये शेषशाही भगवान पोहोडलेले आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. लक्ष्मी माता पायाची सेवा करतायत, आणि सेवा करता करता लक्ष्मी माता देवाला मधून मधून विचारतात. देवा, तोच प्रश्न पुन्हा, कधीतरी डोळे उघडून माझ्याकडे बघा, सारखं झोपताच काय तुम्ही? म्हटले. भगवान परमात्मा म्हटले, पार्वती तुला वाटतंय मी झोपतो, पण मी कधीच झोपत नाही. हो, प्रवचनात असलं तरी मी जागाच असतो, फक्त डोळे झाकलेले असतात एवढंच. अर्धोन मिनिट डोळे असतात माझे, तू बघितलं का कधी? मी पूर्ण डोळे झाकले नाही, माझे अर्धे डोळे झाकलेले असतात. आणि अर्धे डोळे झाकून मी चिंतन करत असतो, आत्मस्वरूपाचं चिंतन करतो, ब्रह्मस्वरूप गीता तत्वाचं चिंतन करतो. मग लक्ष्मी माता म्हटले, असं गीता तत्वात काय आहे जे आता आमच्यासारख्याकडे सुद्धा तुमचं लक्ष नाही? आणि आम्ही तर असा विचार करतो की सगळं जग तुमचं चिंतन करतं, आम्ही तुमचं चिंतन करतो, तुमच्यासाठी आम्ही सगळं सोडलं, आणि तुम्ही कोणाचं तरी आणखी दुसऱ्याचं चिंतन करता. तेव्हा भगवान परमात्म्याला, त्या आपलं लक्ष्मी मातेला भगवान म्हणू लागले, लक्ष्मी, मी गीता तत्वाचं चिंतन करतो. गीतेमध्ये परमात्म्याचं जे वर्णन केलेलं आहे त्या परमात्म्याचं मी चिंतन करतो. तो परमात्मा तुमच्यावरून वेगळा आहे का? नाही, ते माझंच स्वरूप आहे, ते तुझंही स्वरूप आहे, ते सगळ्यांचं स्वरूप आहे. ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला परमात्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, त्या ब्रह्माचं मी चिंतन करतो. आणि मग भगवान परमात्म्याने सांगायला सुरुवात केली, मला तुम्ही गीतेच्या प्रत्येक अध्यायाचं महात्म्य सांगा. असं कोण म्हणालं? लक्ष्मी म्हणाली. कोणाला म्हणाली? भगवान विष्णूंना म्हणाली. आणि हा दोघांचा संवाद कोणी कोणाला सांगितला? पार्वती मातेला भगवान शंकराने.
आणि हा संवाद कुठे आलाय? पद्मपुराणात आलाय. मग आता ऐक, पहिल्या अध्यायाचं महात्म्य काय, दुसऱ्या अध्यायाचं महात्म्य काय, अशा 18 अध्यायाच्या 18 कथा, प्रत्येक एकादशीच्या वेगवेगळ्या कथा आहेत. एकादशीच्या नाही, अध्यायाच्या. पहिल्या अध्यायाचं महात्म्य सांगताना भगवान म्हणतात, सगळं गीता म्हणजे माझं शरीरच आहे. पहिले 2 अध्याय पाय आहेत, असं भगवंतानी सगळं सांगितलंय बरं का. त्याच्यामध्ये सगळी गीता म्हणजे माझं शरीर आहे असं भगवान परमात्मा सांगतात. कोणता अध्याय मस्तक आहे, कोणता अध्याय उदर आहे, हे सगळं तिथं सांगितलंय. गीता जाण आहे वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. म्हणजे हे गीता म्हणजे माझा विग्रहच आहे, माझं शरीरच आहे. म्हणून माझी सेवा केली काय आणि गीतेची सेवा केली काय, एकच आहे. म्हणून ब्रह्मेशाने प्रशंसिजे. आणि जो कोणी गीतेची सेवा करतो तो सुवर्मा नावाच्या ब्राह्मणाप्रमाणे मुक्त होतो. मग लक्ष्मी म्हटली, सुवर्मा ब्राह्मण कसा मुक्त झाला? सांगितलं पहिल्या अध्यायाचं महात्म्य. सुवर्मा नावाचा ब्राह्मण होता, त्या ठिकाणी चांगला होता, चिंतन करत होता. एक दिवशी एक साधू आला, त्याला विचारलं त्याने, मला सुद्धा तुमच्यासारखं शांत समाधानी राहायचंय, काय केलं पाहिजे? म्हणले, एक चित्रवान नावाचा एक शेळ्या मेंढ्या वळणार आहे, त्याच्याकडे जातो, तुला सांगेल. नाही, ही दुसऱ्या अध्यायाची कथा आहे. सुवर्मा नामाचा ब्राह्मण तो वाईट वागू लागला, मरण पावला, असं काय ते सांगितलं. आणि गीतेच्या अध्यायाने त्याची मुक्ती झाली, असं प्रत्येक अध्यायाचं महात्म्य सांगितलं. ब्रह्मेशाने प्रशंसिजे आणि सनकादिकी सेविजे आदरेशे. सनकादिकी म्हटलंय, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे सतत या गीतेची आदराने सेवा करतात, सतत गीतेचं चिंतन करतात. मागच्या वेळेस मी गीतेची ही गोष्ट सांगितली होती. सनकादिक जे आहेत ते हजारो वर्षांचं त्यांचं आयुष्य आहे, आणि दिसायला मात्र लहान 5 वर्षाच्या मुलासारखे. 4 भाऊ आहेत, एका भावाने वर बसायचं, 3 भावांनी खाली बसायचं, आणि गीतेचं चिंतन सुरू. सनकादिकी सेविजे. तुम्ही सनकादिक संत, सनकादिक योगी, रंगले श्रीरंगी, परीक्षितच्या अंगी ठसावले, असे सनकादिक जे आहेत सारखं सेवन करतात. भागवतात सुरुवातीलाच कथा आली, नारद महर्षी गेले, तेव्हा नारद महर्षींचा खिन्न चेहरा पाहिला आणि सनकादिकांनी प्रश्न विचारले, तुम्ही दुःखी का? आणि मग सनकादिकांनी पुढे भागवत सांगितलं. मागच्या वेळेस मी कथा सांगितली होती. असं चिंतन करत असताना भगवान शंकर आणि पार्वती माता आले. सनकादिकांनी तिकडे पाहिलं सुद्धा नाही. भगवान शंकरांना आनंद वाटला, काय माझे भक्त आहेत, तत्वचिंतन करण्यात रममान झालेले आहेत. पण पार्वतीने शाप दिला, आम्ही येऊन सुद्धा आम्हाला नमस्कार केला नाही, जा तुम्ही आता उंट व्हाल म्हणे. उंट झाले, काहीच बोलले नाही. ठीक आहे, उंट तर उंट. उंट झाल्यानंतर भगवान शंकर पार्वती माता परत पाहायला गेले. सनकादिक मुनी त्या ठिकाणी आनंदाने ते चरत होते. पार्वती मातेला भगवान शंकर म्हटले, माझे भक्त आहेत, कुठेही गेलं, कोणत्याही शरीरात गेले तरी ते आनंदच घेतात. भगवान शंकरांनी विचारलं, सनकादिक मुनी कसं काय चाललंय? म्हटले, एकदम आनंद आहे. म्हणजे तुम्हाला काही वाईट वाटत नाही? नाही म्हटले, उलट सनकादिकाच्या शरीरात बराचसा वेळ आंघोळ करण्यात, स्नान संध्या करण्यात जायचा, आता तो वाचायला लागला म्हणे. तेवढं गीतेचं जास्त आवर्तन आम्ही करतो. सनकादिकी सेविजे आदरेशी. मग हे सनकादिक ही सगळी मंडळी कसं गीतेचं सेवन करतात त्याचा विचार उद्याच्या प्रवचनात. उद्याही 3:30 वाजताच, उद्याच्या दिवस 3:30 वाजताच प्रवचन आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञान